कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवलाय। मात्र तरी देखील काही अतिउत्साही लोक याच पाण्यातून आपली वाहनं चालवतायत। जिल्हा प्रशासन या वाहन चालकांवर कारवाई करणार आहे। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढल्यानंतर कोल्हापूर रत्नागिरी जो मार्ग आहे या मार्गावरती देखील पाणी आलेलं आहे आणि इथला मार्ग वाहतुकीसाठी बंद केलाय। मात्र काही स्थानिक लोक आहेत ते अशा पद्धतीनं पाण्यातून आपले वाहनं आहेत ती या ठिकाणी घेऊन येताना पाहायला मिळत आहेत। जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन केलेलं आहे की ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्या धोकादायक मार्गावरून तुम्ही कृपया करून वाहतूक करू नका। मात्र असं असलं तरी काही अतिउत्साही लोक आहेत ते याच पाण्यामधून येताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। पूरसदृश्य परिस्थिती आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, अनेक मार्गांवरती या ठिकाणी पाणी आलेलं आहे। काही अतिउत्साही लोक अशा पद्धतीने वाहनं घेऊन याच पाण्यातून येताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। पुण्यातील